नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र सत्यप्रेम आणि मी आता सध्याला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे आणि मी सर्वप्रथम माझी माहिती सांगायची जर झाली तर मी सर्वप्रथम 11वी-12वी ही असं याच पर्स्पेक्टिव्हने काय नाही केली की मला इंजिनिअरिंग करायची आहे. मला सगळ्यात आधी मला करायचं होतं डॉक्टर म्हणजे MBBS करायचं होतं. पण काही कारणास्तव मला ते समजत नव्हतं आणि ते समजलं नाही त्यामुळे मग मी इंजिनिअरिंग घेतली आणि मी इंजिनिअरिंगचा अभ्यास फक्त 5 ते 6 महिन्यात केला आणि त्यानंतर मी माझं ड्रीम होतं, माझं जे म्हणजे मला TFWSमधून ॲडमिशन घ्यायचं होतं, ते मी अचीव केलेलं आहे. मी सध्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो आहे. देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, जे काही जणांचं स्वप्न असेल, संभाजीनगरमध्ये ते कॉलेज आहे. तर मी काय केलं होतं, सगळ्यात जे लास्टचे जे दिवस होते, म्हणजे समजा मी 6 महिन्याआधी म्हणजे आजपासून 12 महिन्याआधी, 1 वर्षाआधी मी या स्टेजला होतो की मी काय करू? म्हणजे माझं काही हे फिक्स नव्हतं. मला काय करायचं काही कळत नव्हतं. माझे आई-वडील मला म्हणत होते की "तू हे कर, तू ते कर, ते कर, ते कर." पण माझं असं म्हणणं होतं की मी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तर मग मी काय केलं, म्हणजे माझा एका मित्राचा फोन आला मला की "भाऊ तू काय कर, तू इंजिनिअरिंग कर. तुझ्यात तेवढी पोटेन्शियल आहे, तू तेवढं करू शकतोस." आणि मी खरं सांगतो, मी 6 महिने एवढं रगडलो ना, 6 महिने एवढं रगडलो म्हणजे रात्रंदिवस मला झोप येत नव्हती. हे होत नव्हतं, ते होत नव्हतं. तर मग मी त्यानंतर मी स्वतःचं ड्रीम जे आहे ते अचीव केलेलं आहे. माझे भरपूर मित्र आहेत, ते पण इंजिनिअरिंगलाच आहेत. पण कसं आहे की त्यांची जी फीस आहे ती माझ्यापेक्षा भरपूर हाय आहे. 3-3.5 लाख मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेतलं, असं तसं. कोणी दुसरीकडे गेलं आहे. पण मी संभाजीनगरला राहून आता सध्याला मी कॉलेजला रेग्युलर जातो आहे. माझी उद्या म्हणजे 25/11ला माझी मिड सेमची एक्झाम आहे. मॅथमॅटिक्सचा सगळ्यात फर्स्ट पेपर आहे. पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे का, की कारण मला माहिती आहे, आत्ता जी माझी परिस्थिती आहे, मागच्या वर्षी जी माझी परिस्थिती होती, अशी भरपूर मुलांची परिस्थिती असेल. तर मग मी त्यांना एक सांगू इच्छितो, की मी तुमच्यासाठी एक सगळ्यात मस्त आणि सगळ्यात बेस्ट एक व्हिडिओ आणणार आहे. हाऊ टू सॉल्व्ह PYQ. PYQला कसं सॉल्व्ह करायचं? PYQच्या पाठीमागं काय पाहायचं? PYQ कसे येऊ शकतात? कसा तुम्ही त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे म्हणजे हाऊ टू मेक शॉर्ट नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट. सर्व सब्जेक्टच्या तुम्ही शॉर्ट नोट्स कशा बनवायला पाहिजे, असे या 2 टॉपिकवर मी तुम्हाला बोलणार आहे. सर्वप्रथम मी आपला टॉपिक घेतो, हाऊ टू सॉल्व्ह PYQ. आता तुम्हाला सगळ्यात आधी मी टॉपिक PYQ नंतर घेतो. त्या सगळ्यात आधी मी घेतो हाऊ टू मेक शॉर्ट नोट्स. आता शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या? माझ्या मते तुम्हाला जर शॉर्ट नोट्स पाहिजे असल्या, माझ्याकडे दिनेश सरांच्या शॉर्ट नोट्स आहेत. मी तुम्हाला PDFच्या स्वरूपात त्या पाठवू पण शकतो. हँड रिटन शॉर्ट नोट्स आहेत दिनेश सरांच्या. आणि ज्या बाकीच्या सब्जेक्टच्या आहेत, 2 ते बाकीचे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे जे आहेत, त्या पण मी तुम्हाला शॉर्ट नोट्स पाठवू शकतो. जर तुम्ही कमेंटमध्ये म्हणले, "दादा आम्हाला शॉर्ट नोट्स पाहिजे" तर मी तुम्हाला शॉर्ट नोट्स त्या हे आपल्या चॅनलच्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला टाकून देईल. आणि त्यानंतर दुसरा दुसरा टॉपिक होता हाऊ टू सॉल्व्ह PYQ. आता PYQ कसे सॉल्व्ह करायचे? तर माझ्या मते मी PYQ कसे सॉल्व्ह केले होते, की मी सर्वात आधी काय केलं होतं, माझं सगळ्यात वीक जो पार्ट होता ना, वीक जो पोर्शन होता ना, तो फिजिक्स होता. आणि फिजिक्ससाठी मी फक्त PYQ लिहिले होते, बाकी काहीच केलं नव्हतं. फिजिक्समध्ये मला जवळ-जवळ 83 पर्सेंटाईल आहेत. CETसाठी आणि JEE मेन्ससाठी पण मला भरपूर पर्सेंटाईल आहेत. JEE मेन्ससाठी मी सरासरी JEE मेन्सला मला पर्सेंटाईल किती होते, 78 पर्सेंटाईल होते. आणि मला नीटमध्ये अक्षरशः मी केमिस्ट्रीचं भरपूर स्टडी केलं होतं केमिस्ट्रीला. तर केमिस्ट्रीला मला नीटमध्ये अक्षरशः 93 पर्सेंटाईल आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा मला CETमध्ये दोन्ही CETमध्ये एकात 83 आलेत आणि एकात 93 आले आहेत केमिस्ट्रीसाठी. आणि मॅथ तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, कारण मी बायोलॉजी स्टुडंट होतो. मला मॅथचं एवढं काही जमलं नाही, पण तरी पण मी प्रयत्न केले आणि 60 to 70 अबोव मी कसं तरी गेलो. तर तुम्हाला कोणते टॉपिक करायचे आहेत, कोणते नाही करायचे आहेत, हे तुमच्या मनानुसार ठरवा. मी तुम्हाला प्रायोरिटाईज म्हणजे तुमचा जो हे आहे, तुमचे जे मार्क्स जे डिस्ट्रिब्युशन आहे ते मी तुम्हाला सांगून देईल. हा व्हिडिओ आज तुम्ही एकदा बघून घ्या. हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं जे चॅनल आहे सत्यप्रेम इंजिनियर म्हणून आपलं चॅनल आहे, सत्यप्रेम इंजिनियर म्हणून. आणि दुसरं त्या चॅनलचं जे मेन नाव आहे देवगिरी इंजिनिअरिंग व्लॉग्स म्हणून आपलं हे चॅनल आहे. तर या चॅनलला
सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच व्हिडिओची माहिती तुम्हाला जवळजवळ मी दरवेळेस टाकत राहील. तुम्हाला जर कॅप राऊंडसाठी किंवा CETचा पेपर कधी होणार आहे, तुमच्यासाठी मॉक टेस्ट पण मी घेऊन येत आहे, त्यासाठी पण तुम्ही तयार राहा. तर थँक्यू.